आपल्यासोबत कोणी मोठे माणूस नको का? होय 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 दे बर ते मावशीला आवाज. मावशी 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 ग मावशी. मावशीला आवाज देते का मावशीला? होय बाजूला. मावशी ए मावशी. काय दापा दापा मारायला लागलात ग? अगं मावशी असं का वारा सुटला का नाच चालली ग? बरं कशासाठी बोलवलं मला सांगा बरं. मावशी तुला यायला एवढा उशीर का झाला ग? अगं मी काढीत होते. मावशी अगं केस कचरा काढीत होते. असं म्हणजे मग काय चाललंय ग? पण मला कशासाठी बोलवलं सर सांगा बरं मला. अगं मावशी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाजार भरलाय. तिकडे जायचं आपल्याला. अगं वय 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 ग. अगं त्या बाजारात लय चिकने पोरं आलेत बरं. मावशी अगं बरं ए झाली का तयारी? निघायचं का मग? बरं मला सांगा कुणी काय घेतलं कुणी काय नेसलं कुणी काय घातलं? अगं दागदागिने म्हणते मी. असं म्हण की. हा बरं एक नंबर ये इकडं. बाया 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 काय सुजलेस ग? अगं सजलेस म्हणलं ग. फापरले फापरले. बरं काय नेसलीस ग तू? मी नेसली इरकल. निर्दल खाली सर्कल. ते माझ्या साडीचं नाव आहे. बरं बरं दागिना काय घातला ग तू? मी घातली कोरमा. बोर माल. मावशी ते माझ्या दागिन्याचं नाव आहे. बरं माल काय घेतला ग तू? मी घेतला खवा. खवा. अगं किती खवा खवा करशील? मावशी अगं म्हणजे दुसरा पण माल घे ना ग कधीतरी. ए 2 नंबर ये इकडं. बाया 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 अगं माझी उस्मानाबादी आली आवट. मावशी हा काय नेसलं ग तू? हा कुछ कुछ होता है. कुणाला बघून होत आहे? अगं बाया 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 कसा लाजायला लागलाय तू? मावशी तुला नाही त्याला म्हणायला लागली. हा ए बरं दागिना काय घातला ग तू? ठुशी. तुझ्या घरात घुसल्या गोष्टी. मावशी हा बरं माल काय घेतला का? श्रीखंड. लय दिसते बाई थंड. बाई बाजूला. ए 3 नंबर ये इकडं. अगं बाया बघितले का छोटा पॅक बडा धमाका. बरं काय नेसलं ग तू? मी नेसला शालू. बरेच दिसते चालू. मावशी ते माझ्या साडीचं नाव आहे. बरं दागिना काय घातला ग तू? मी घातलं गंटन. नको करू लय ठण ठण. मावशी ते माझ्या दागिन्याचं नाव आहे. बरं माल काय घेतला ग तू? मी घेतलं तूप. तुला हाय का झालं तरी? मावशी बाई बाजूला. मालाचं नाव आहे. हे बरं निघायचं का झाली का तयारी? चला, चला, चला. मावशी 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 अगं काय झालं ग? आम्हाला सगळ्यांना विचारलं कुणी काय नेसलं कुणी काय हा. घातलं. तू काय घेतलं आणि तू काय घातलं ग? मी वै ग. मी वै ग. सांग ना. मी काहीच नाही नेसलं. मावशी अगं म्हणजे नवीन असं काय नाही ग. ते फॅशनच्या नावाखाली गाऊन घालून आले वरून पटकन घालून. मावशी तू दागिना काय घेतला ग? मी दागिना होय. मी दागिना घातला मोठ्या भोकाचा. मावशी अगं म्हणजे मोठ्या भोकाच्या रिंगा घातल्या बघ. असं म्हण की. हा आणि माल काय घेतला? मी वय. हा. अगं मी माल घ्यायची काय गरज आहे? का? मीच माल आहे ना. मावशी अगं म्हणजे माझ्या हाताने केलेला माल मी घेऊन आले. असं म्हण की. वर चिवडा खाली शिरा. मावशी अगं म्हणजे वरच्या मडक्यात चिवडा आणि खालच्या मडक्यात शिरा. असं म्हण की. चिवडा शिरा. पब्लिक क्या बोलते पब्लिक? आपण किसन देव कुठं गेला? आमचा किसन देव दिसला का हो तुम्हाला? आमचा किसन देव दिसला का? थांबा फोन लावतो आपला. हॅलो किसन देव. हॅलो आओ किसन देव कुठं आहे? अरे मी इकडे आहे. कुठे? अरे इकडं. इकडं म्हणजे कुठं किसन देवा? अरे पूर्वी मी कळंबाच्या झाडावर बसायचो, पण आता या समृद्धी महामार्गामुळे सगळी वृक्ष तोड झाली, म्हणून आता मी उड्डाण पुलावर बसलोय. देवा तिकडे ऍक्सिडेंट होईल हो. इकडे या देवा. बरं प्यांद्या आलो. अरे मी जरा पुलावर बसून वातावरण बघत होतो. वातावरणाहून मला आठवलं वरण आणि वरणाहून आठवला भात. आता मला लागली भूक. आपण एक काम करू, आपण इकडे बसू आता. बसू म्हणजे लपून बसू आणि त्या मथुरेच्या बाजाराला जाणारे गवळणे आहेत ना
त्यांच्या माठातलं दही दूध खाऊ. हा, चल. काय झालं? तिची एकटीच पिळा. अगं मग माझं नाही पिळा. नालायक म्हणून बेशरम कुठली ते? ए नालायक उठ्या भाड्या पत्तरवाल्या इंद्रावना बंटीला त्या नालायक टॉक तुम्ही. मी म्हणते सगळे तसं ना या नालायक पुढचा पिळतोस. अगे पिळायचे असते तर माझे पिळा त्यांच्या बारीक आहे. अरे मनगट म्हणते मी मनगट. असं म्हणते मग. ए सोड ना. ए थांबा. अगं पुरी हो. अगं आंबा आंबा आंबा. अगं आंब्याला गिराईक भेटलं पुरी हो. तुमच्याकडे आंबे आहेत का? नाही. नाही. आता काही उन्हाळ्याची सीजन आहे का मावशी? अगं बरोबर आहे. ए अरे या पुरींकडे आंबे नाहीत. माझ्याकडे 2 आंबे आहेत ते तुला दिले असते पण काय झालंय त्या आंब्यांच्या दाबून दाबून कोया गेल्यात सटकून. आता खाली राहिलेत फक्त काटाळे. ते तसले घेतो का आंबे? अरे मावशे तसले बिलबिले आंबे खात नसतो मी. आणि मग आमचा ज्यूस तरी पिये. ते चालत नाही आपल्याला. म्हणजे आमच्या मडक्यातला ज्यूस आमच्या मडक्यातला. नाही मावशे हा. मला सांग एवढं सजून धजून कुठे चालले तुम्ही? आम्ही चाललो मुतायला. मथुरेला फापरले. मथुरेला. मग कसं म्हण ना हा. कुणाच्या जेवर चालले? आमच्या नवऱ्याच्या. तुमच्या नवऱ्याच्या? हा. मग मी तुमच्या नवऱ्याचा पण नवरा आहे म्हणजे मी तुमचा डबल नवरा आहे. मावशी नवऱ्याचा नवरा म्हणजे कोण का? अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे सासूचा चुलत पुतण्या. ए मावशे तसा कोण नाही. मला ओळख. हा. मला ओळखलं नाही. आणि कोण आहेस तू? काय खून दाखव. कोण आहे बघ. हा. अरे अरे ओळखला. तोच आहेस ना पोल्ट्री फार्म मध्ये कोंबडीला अंड दिलंय का नाही ते चेक करणार. मावशे कस काय? कस काय म्हणजे? घे कोंबडी के कर चेक. घे कोंबडी के कर चेक. अरे मावशे अगं तो नाही मी. कोण आहेस? अगं मी अच्युतम जाधव. काय म्हणला? अगं अच्युतम यादव मुरलीधर. काय धर? काय धर नाही मुरलीधर. अरे मग हे बघ, राधेश्याम ओळख. अगं माझी बासरी बघ बासरी. अगं पुरी हो. अगं याची बासरी पाहिली का? केवढी आहे? केवढी आहे? अगं एवढीच आहे. मावशे एवढी नाही एवढी केवढी आहे? एवढी. अगं तुझ्या बासरीकडे बघून मला गाणं सुचलं ना. कोणतं? चल सुख खेत में कौन है खड़ी तेरे सकट में कौन है खड़ी? तेरे दिलों की मैं गुल छड़ी. तेरे दिलों की मैं गुल छड़ी. सावरिया 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 देख के तेरी बांसुरी न मैं तो ठंडी पड़ी. मावशे अगं मी किसनदेव आहे किसनदेव ओळख मला. अरे ओळखलं पुरी हो. अगं पण अरे आम्ही पाहिलेला किसन देव कसा होता? त्याचे एवढे लांब. अगं केस म्हणते मी. असं म्हणते मग. आणि ह्या असला उजळा चमन कसा किसन देव असेल? मावशे मी किसनदेवच आहे. किसन देव हे बघ. अरे अगं पोच घेतलाय म्हणजे हा किसन देवच आहे. पुढे हो पाया पडा पुढे हो. अगं मी देवाच्या पाया पडायला लागले. तुम्ही कशाच्या? अगं मग नीट पाया पडा ना. ए पण कशासाठी अडवला? मावशे तुम्हाला टोल भरल्याशिवाय बाजाराला जाता येणार नाही. असं? हा. मग काय करावं लागलं आम्हाला? आमचं मनोरंजन करावं लागेल. मनोरंजन. ए पुरी हो. तुमचा तिकडचा पक्ष तुझा इकडचा पक्ष आणि मध्ये मी अपक्ष. अगं मनोरंजनासाठी म्हणते मी. तू आता जुना मॉडेल झाली. असं कसं? एकदा वापरून तरी बघ. आम्हाला असं काहीतरी नवीन मॉडेल पाहिजे. नवीन हा. पुरी हो. वाग सुरू. नमस्कार मंडळी. आमचा दुसरा मित्र कुठे गेला? अरे राम मित्र. राम. अरे काय मित्र किती झालं गाठ नाही भेट नाही उचणं नाही बसणं नाही. कुठं होता तू? आणि मित्र माझं जाऊ दे. तू कुठे होता? मी अरे मी लय मोठा माणूस झालो. काय म्हणतो? बघ मी गेलो होतो चंद्रावर. हा. मित्रा तू चंद्रावर गेलेला मला कळलं होतं बरं का. कस काय? काय सोबत चंद्र आणायचं? अरे चंद्र आहे काय? मग काय? अरे याला डोकं म्हणते. आणि ह्याच डोकॅलिटीचा वापर करून हा. मला कोणाचा फोन आला माहितीये का? कोणाचा? राष्ट्रपती. हा मला फोन आला त्यांचा. ते मला म्हणाले तू इस्रो मध्ये ये. मग मी इस्रो मध्ये गेलो गेलास? आणि सगळं इसरून गेलो. कशासाठी गेला ते सांग. कशासाठी? ते म्हणले आपलं यान पाठवला वर वर. पण ते यान चंद्रावर पोहोचायच्या आधी झाला पंक्चर झाला आणि
त्याच वेळी हा. युगांडा म्हणजे युगांडा देश हा. त्यांनी एक प्लॅन बनवला. हा. ते म्हणाले भारताच्या अगोदर आपलं यान आपण चंद्रावर पोहोचू. आपण आपलं यान झालं पंक्चर. अरे ते- मग मी गेलो अंतराळात अंतराळात गेला. 2 महिन्यांनी असं गोल गोल फिरत होतो. गोल गोल भिंगत हा, गोल गोल फिरत होतो. मग काय काय? ते युगांडा देशाचं यान अरे मग नीट बोल ना. अरे ते चंद्र समजून माझ्या डोक्यावरच उतरलं. मग रे मग काय असं यान घेतलं त्याचं टायर खोललं आपल्या यानला बसवलं आणि आपलं यान चंद्रावर लँडिंग करून. अरे वा 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 मित्र काय भारी काम केलेलं आहे राव. हा. बरं मित्रा हा. माझं सोड. हा. तू कुठं असतो? अरे मी पण सध्या साधा माणूस राहिलेलो नाही. मग मी सध्या गावात नसतोच. मग कुठं मुतारीत असतो का? ऐकून तरी घे की. सांग ना मग. अरे मी ज्या अंतराळात जाण्यासाठी तुला फोन केला होता तो मीच आहे. कोण? राष्ट्रपती? राष्ट्रपती. हा. अरे तुला चहापत्ती आणता येत नाही, तू काय राष्ट्रपती? मित्रा मला चहापत्ती नाही आणता आली असली तरी चालेल. मी माझ्या बायकोचा पती झालोय पण तुझ्या बायकोचा पती व्हायला पण मला आवडेल. माझ्या बायकोचा पती होतं का? चहापत्ती व्हायला आवडेल. आता सांग ना मग. बरं मित्रा टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही. मग कशासाठी बोलवलं मला सांग बरं. हे बघ मित्रा आपल्या गावची जत्रा जवळ आली. होय की? लोकांचं मनोरंजन करायला पाहिजे का करायला पाहिजे. नाही? त्यासाठी आपण काय करू? काय करू? आधी आपण आपल्या तिसऱ्या मित्राकडे जाऊ. हा चला जाऊ. बरं मित्रा तुला तर माहिती आपली जत्रा जवळ आली. आपल्याला गावात तमाशा आणायचा माझ्या लांब लांब पर्यंत ओळखी आहेत. तर आता आपण जाऊ नारायणगावला. चालायचं? चला. थांबा हे बा तिथं बाईच्या घरी गेल्यावर जास्त करायचं नाही. मी सांगेन तेवढंच करायचं. हा सांग त्याला समजून. कळलं का रे? दादा म्हणतात तेवढंच करायचं जास्त करायचं नाही. अरे दादाला त्रास होईल ना. अरे नाही आता तिथं गेलं बाई शिवलं कुणाचे माझ्याशी आम्ही तिथं आगावपणा केलं तर बाई कुणाला बोलणार? मला मग त्रास कुणाला होणार? मलाच होणार. आम्ही काय बोललो? मग तसं सांग ना. मग चल ना. चल मग. बाबा काय बाईचं मोठा आहे. काय मोठं आहे? कला झालं. अरे मग तसं सांग. आता बाईला कसा आवाज देतो मी? बाईला आवाज द्यायचा म्हणजे असा भारदस्त आवाज लागतो. त्याला बाईच्या पोटचाच लागतो. मग मी काय हिजाड्याच्या पोटचा आहे का? आता मला काय माहिती. काय माहित? हे बघ आवाज देतो. हे आवाज आहे. बाई हा. ओ बाई. नमस्कार. नमस्कार बाई नमस्कार. तुमचा परिचय द्या. ओळखलं नाही का मला? अहो ओळखलं असतं तर सोडलं असतं का? अहो म्हणजे ओळखलं असतं तर चहा नाश्ता केल्याशिवाय सोडलं असतं का? ओळख करून देतो. नमस्कार बाई नमस्कार. हे आमचे मित्र. हा मित्र माझा जनावर जनावर म्हणजे याच्या बायकोचं नाव जना आहे. हा म्हणजे हा जनाचा वर. आणि तो माझा मित्र दलिंदर. दलिंदर कोणाला आणला? अरे धर्मेंदर म्हणायचंय मला. धर्मेंदर. आणि तुम्ही कोण? मी चलांदर. चलांदर नाव आहे माझं. होय मालक. असं बोलतात का बाईशी? बाई या नालायक माणसांच्या नादी लागू नका. कसं आहे ना बाई आम्ही खेडी गावात राहणारी माणसं स्वच्छवल. आमचं कसं असतं ना जागा भेटली की दिली ठोकून आणि झालो. अहो बाई गप्पा ठोकून मोकळं होतो आम्ही. अहो बाई खेडी गावात राहणारी माणसं आम्हाला काय बोलायला जमते होय? आम्ही बसून हागणारी. काय का बसून हागणार मजा? मग आम्ही उभे नागतो का? मला काय माहिती बाई सांगा हो तुम्ही. कसं आहे बाई ते सगळं सोडा आणि माझं जरा हात म्हणतो मी. हात होय बाजूला नालाय का मोठा बेशरम. बाई तुमचा हात दाखवा. अहो बाई एवढं उभ्या नका आडव्याने दाखवा की. अहो हात बाई बघू दाखवा. बाई अहो तुमची तब्येत खराब आहे का? हो जरा सर्दी खोकला झालाय. नालाय का नो बाई कला करायचं ना. हा बाईला काय झालं असतं आपण काय केलं असतं? आम्हाला काय झालं असतं? बाई तुम्ही तशाच उभ्या राहा शांत. मी तुम्हाला बरोबर करतो. काय? अहो चेक बाई चेक. इकडे हात दाखवा. बाई तुमची नाडी सोडा. अहो बाई नाडी मोकळी सोडा. नाडी चेक करा बाईची. अरे बाईची नाडी ठस करायला लागली. नालाय का? होय बाजूला असलं बोलतात का? आज सायंटिफिक भाषेत बोल ना. दवाखान्याच्या भाषेत बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? दाखवा नाडी दाखवा. बाई तुम्हाला काही चुनचुन फुनफुन ठसठस व्हायला लागले का? ठसठस होते बाई त्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे. 3 गोळ्या आहेत आपल्याकडे. 2 गोल गोळ्या आहेत आणि एक लांबडी कॅप्सूल आहे. ह्या ज्या 2 गोल गोळ्या आहेत ह्या दिवसा खायच्या बरं का. आणि पाणी जास्त प्यायचं. आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे
हा ही लांबडी कॅप्सूल झोपल्यानंतर खायची बरं का आणि पाणी अजिबात प्यायचं नाही अहो ती आपोआप पाणी सुटते अहो बिना पाण्याची विरघळते सांग ना बा कळेल तुला इकडे आडाने माणसाला बोलायचं काही कळत नाही हे बघा तुम्ही कलाकार माणसं आम्ही कलाकार माणसं आणि हा सगळ्यात मोठा कलाकार पंचक्रोशीत फेमस आहे देव गाणं आहे का एकदा गाणं ऐकवतो अन तुझी पाठी अन माझा टिकाव संग तू घे चिंता अन तुझी पाठी अन माझा टिकाव संग तू घे चिंता जाऊसाच्या सरीत टिपरू माझं दाबून घे चिंता अहो एवढं ऐकायला काय झालं अहो भाई या असल्या फालतू गाण्यामुळे तर याचं नाव 30 मार खापडलेलं आहे का अहो काय आहे हे गाणं गात होता तर तिथं 30 जणांनी एकदा येऊन याला मारला तवा 30 मार खा नाव पडलं याचं नालाय का जरा कधीतरी लाजच जा इकडे मी कामाचं बोलतोय बाई ते सगळं जाऊ द्या ते मानधनाचं बोला किती घेता तुम्ही 50,000 50,000 फक्त 50,000 बाई आमच्या गावाकडे 50,000 बाई नदीमध्ये येते अहो ते वाळू उपसायला बरं आम्हाला झलक दाखवा सादर करत आहोत तुफान विनोदी वगनाट्य शिक्षणाचं झालं शेण CHBचा शिक्षक त्याची कहाणी दर्दभरी बिना पगारी फुल अधिकारी पगारीसाठी चक्रा मारी शिक्षणाचं झालं शेण फुटला खिशामध्ये पेन अंत्या सुरू झाली गुलामी महाविद्यालयामध्ये जनावरांची मोफत तपासणी होणार आहे हो तरी ज्यांच्या कुणाच्या जनावरांना ताप सर्दी खोकला डायबेटीस थायरॉइड येडस झाला असाल त्यांनी जनावर घेऊन यायचं हो कुणाचा फोन आला होता हॅलो हा मॅडम हो आता तोंड दिली इन्स्पेक्शनची हो सगळे जनावर आले तुम्ही पण या नाही तुम्हाला या लवकर तर हा होता आमच्या मालकिनीचा फोन अहो मालकीन म्हणजे तशी मालकीन नाही बरं का मालकीन म्हणजे आमच्या संस्थेच्या संस्थानिक आणि साध्या सुद्धा संस्थानिक नाही 350 कॉलेजच्या संस्थानिक हा तसा मी CHB वर प्राध्यापक आहे ही जी इमारत दिसते ना ही काल D.Ed कॉलेजची इमारत होती आणि आज पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि आज इथे होणार आहे इन्स्पेक्शन तर बघूया काय होतं ते कुठे गेला आमचा सहकारी ट्रक ड्रायव्हरला कशाला पाठवलं चंद्रावर आज नको चंद्रावर लँडिंग नको हा चंद्र आज बंद असतो बंद एक काम करा मंगळाकडून फिरून मंगळाला स्पर्श करा अरे मंगल कोण मंगल माझी गृहिणी हा काय आपली गृहिणी अरे आपल्या सर्वांचा ग्रह मंगल आता सांग ना पण अरे पण तुम्ही आहात तरी कोण अरे मला ओळखलं नाही अरे ओळख मला अरे टेंगाळे सर तुम्ही आपण टेंगाळे सर राहिलो नाही आता मग हा मास्टर डॉक्टर अविनाश नारायण टेंगाळे अरे बापरे डॉक्टर कधी झाले तुम्ही PhD ची आपली खूप दूर दर्दी कहाणी आहे हा 8 वर्ष झाले PhD चालू आहे जेव्हापासून कुलगुरूनं हे थंब चालू केला आणि तेव्हापासून आपण PhD सबमिट करून टाकली अरे वा आणि आपण झालो डॉक्टर अविनाश नारायण टेंगाळे मॅडम आले काय करता रे आज आपल्या कॉलेजचं इन्फेक्शन आहे तुम्हाला माहिती नाही का त्या मॅडम येणार आहेत त्या मॅडमला नीट इन्फेक्शन करू द्या चला येते मी ओ मॅडम काही नाही जात मॅडम पण आल्या नमस्कार वेलकम I am SSC, HSC, NET, SET, PET, degree, diploma, full technology. I am Dr. Avinash Narayan Tengale. Oh my God! And your education? My education is a very specialist type. Halya? What is Halya? Husband of buffalo. How sweet! मला सांगा तुमच्या संस्थेमध्ये किती जनावर आहेत? 500 बैल आहेत 100 गाई आहे 200 कोंबड्या आहेत 300 म्हशी आहे आणि 50 प्राध्यापक हे कोणते जनावर आहे? अहो मॅडम त्याची अवस्था जनावरासारखीच झाली पण मला सांगा तुमचे संस्थाचालक या संस्थे
आता. Shut up! जोक जोक तुम्ही खूपच जोक मारायची आहात सर. काय म्हणले रे मॅडम? जो तुम्हारी तारीफ करते हैं. पण मला सांगा, इथे रेग्युलर क्लासेस होतात ना? हा, इथे विद्यार्थ्यासह जनावरांना पण शिकवले जाते. हा. पण तुम्ही जनावरांना का शिकवता? अहो मॅडम, विद्यार्थ्यांची संख्याच राहिली नाही आता, त्यामुळे जनावरांना शिकवतो. पण तुम्ही त्यांना नेमकं काय शिकवता? आम्ही त्यांना नाचायला शिकवतो, गायला शिकवतो, पथनाट्य शिकवतो आणि काही जनावर हे युथ फेस्टिवल मध्ये सहभागी होतात. How sweet! Yes. मी बघू शकते की या नक्कीच, जनावरांना? व्हाय नॉट बघा आमच्याकडे. Shut up! जोक जोक. तुम्ही खूपच जोक मारायची आहात, समजलं मला. काय म्हणले रे मॅडम? हे जो तुम्हारी तारीफ करते हैं. बोलवा त्या जनावरांना. करीना कॅटरीना. करीना, ए. Oh my God, tigress! Help me! Tigress! मॅडम टायगर नाही मॅडम, म्हैस आहे ती, म्हैस. हा अरे तू तू टायगर नाही, तू म्हैस आहे. मग ती एवढी केवढी कशी दिसते? अहो मॅडम, ही म्हैस तुमच्यासारखीच फॉरेनहून मागवली. हा त्यामुळे गोरी आहे. Shut up! हा. पण मला सांगा, तुम्ही यांचं पालन पोषण कसे करता? अहो मॅडम, यांचं पालन पोषण करण्यासाठी स्पेशल पंजाब वरून डॉक्टर दलिंदर सिंग आलेले आहेत. Oh my God, हा, आता इथे दलिंदर येते. सिंग! हा. अरिप्पा 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 अरे कुठं आहे जनावर? तिची तपासणी करू. तुला डोळे उघडा, जीभ काढा. डोळे उघडा, जीभ काढा. Oh my God, मी काय जनावर आहे का? अहो जनावर इकडे आहे. मैंने पता चल गया. तिची तपासणी करू. चला अरिप्पा, चला डोळे उघडा, जीभ काढा. अहो हे माणूस आहे काय ऐकलं झाले? अहो त्याचं तोंड पुढे जीप समोरून असते. अय्यो मैंने पता चल गया. अय्यो 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 लात मारायला लागली. बापरे, इंजेक्शन करावं लागलं, इंजेक्शन करावं लागलं. आजा पाजा, हे कोण पाजा, हे मामाजीचा, हे कोण पाजा, हे आमडाम, हे पुस पुस. Oh my God, the injection! कुठं गेलं इंजेक्शन? अय्यो आजा पाजा, हे कोण पाजा, आयसीयू मध्ये न्यावं लागलं. चला चला. शी, मला नाही थांबायचं इथे. कसली घाण आहे तुम्ही. इथं सगळं शेण पडलंय. मला बिलकुल नाही थांबायचं. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. कशाची गुड मॉर्निंग? सगळी बॅड मॉर्निंग खणून टाकली माझी तुम्ही. चला मॅडम, तुमचं पॉकेट तयार आहे. आता कसं वाटलं Oh, कॉलेज? really? आता कसं वाटलं कॉलेज? All good, all good. चला मॅडम, चला. बघितलं सर? अहो आपल्या मॅडम इन्स्पेक्शन ऐवजी इन्फेक्शन म्हणत होत्या. खरं आहे त्यांचं, हे इन्फेक्शनच आहे, शिक्षण व्यवस्थेला झालेलं इन्फेक्शन. मला वाटतं आपण शिक्षक व्हावं, कारण शिक्षक देश घडवतात, देश चालवतात. पण देश चालवणं सोडावं, स्वतःचं घर चालवण्याचं अवकात नाही आपल्यासारख्या CHB शिक्षकांची. हां, मराठी शाळांची संख्या कमी झाली, इंग्रजी शाळांचा सुळसुळाट वाढला. त्यामुळे असं वाटायला लागलंय की मराठी भाषा आणि मराठी प्राध्यापक मरणावस्थेत आहेत.